समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। अंकलखोप तालुका पलूस येथे महिला दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। यामध्ये 68 रक्तदात्यांनी रक्तदान केले। या शिबिराचे उद्घाटन सरपंच श्रीमती राजेश्वरी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले। सध्या रक्तपेढीमध्ये रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे, त्यामुळे अनेक रुग्णांच्या शस्त्रक्रिया थांबत आहेत। या पार्श्वभूमीवर अंकलखोप येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बाजीराव आप्पा पाटील विकास मंच येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये 68 रक्तदात्यांनी रक्तदान केले। बॉम्बे ब्लड ग्रुप तासगाव व पलूस तालुका पत्रकार संघ यांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। बॉम्बे ब्लड ग्रुप तासगावच्या वतीने प्रत्येक रक्तदात्यास पाणी बॉटल गिफ्ट देण्यात आली। रक्त संकलन फलटण मेडिकल फाउंडेशन ब्लड सेंटर मिरज यांनी केले। सर्वप्रथम ग्रामपंचायत अधिकारी अमोल कदम यांनी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले। यावेळी सरपंच श्रीमती राजेश्वरी सावंत, रोहिणी चौगुले, बॉम्बे ब्लड ग्रुपचे विक्रम यादव, पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चौगुले, सचिव वैभव यादव, वैष्णवी यादव, कृती कांबळे, तासगावचे सुनील पाटील, सुनील साठे यांच्यासह अन्य रक्तदाते व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। अंकलखोप येथे बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर इंडियाच्या माध्यमातून महिला दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले असता त्यात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घेऊन सहकार्य केले। त्याचबरोबर पुरुषांनी सहभाग घेऊन त्या रक्तदान शिबिराला खूप छान सहकार्य केले आणि यशस्वीरित्या हे रक्तदान शिबिर पार पडले। नमस्कार, मी विक्रम यादव, बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर इंडिया संस्थापक अध्यक्ष। आज महिला दिन निमित्त अंकलखोप या गावी ब्लड डोनेशनचा कॅम्पचं आयोजन केलं होतं। यामध्ये अंकलखोप व अंकलखोप परिसरातल्या सर्व महिलांनी चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद इथं दिलेला आहे आणि महिलांचं आज इथं ब्लड डोनेशन झालं आहे। तरी मी ह्या महिला दिनानिमित्त सर्व महिलांचा आम्ही आभारी आहे। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।